श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड आहे. तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर, तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी स्वतः आले नाहीत, मग चिंता कशाची करताय? आता सगळं चांगलं होणार. फक्त विश्वास ठेवा. स्वामींच्या नियोजनावर कधीच शंका दाखवू नका. स्वामी नियोजन कधीच व्यर्थ जाता नाही आणि जे काही होते ते आपल्या भल्यासाठीच होत आहे. स्वामी बघता हो, तुम्ही स्वतःला किती बदलले आहात. जे आहात तुमच्या स्वतःच्या हक्कांचं, तेही तुमच्या विश्वासावर सोडले. चूक नसतात नाही, खूप दुःख सोसले. चिंता करू नका. आता तुमचे उत्तर स्वतः स्वामी देतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की महाराजांनी प्रत्येक क्षणाला तुमचं संरक्षण करावं, तर त्यांनी जे तुम्हाला कवच कुंडल दिला आहे त्याचा वापर करावा लागेल. जसं महाभारतातील कुंती पुत्राला कवच कुंडल होते, तसेच माऊली आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाने कवच कुंडले दिले आहेत. नित्यसेवाही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केले जाते, परंतु शक्यतो सकाळी देवघरात ती सेवा केल्याने दिवसभरात आपल्यासाठी नित्यसेवा एक कवच कुंडल बनून राहते. नित्यसेवेत स्वामी स्टार बंद करा. 11 वेळा माऊलींचा एक जॉब करा. 1 वेळ 1 माळ गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी मंत्र, 24 वेळा हा तुम्ही करा. महामृत्युंजय मंत्र 3 अध्याय, स्वामी चरित्र 1 ते 11 वेळा, कालभैरव अष्टक. ही सेवा म्हणजे नित्यसेवा. ही सेवा म्हणजेच कवच कुंडले आणि ही सेवा केल्याने मला तुमच्या क्षणाक्षणाला जवळ करतील. आता तुमच्या प्रबंधातही विरोध कमी होईल, समाधान मिळेल, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध करण्याची तुमची क्षमता वाढेल, घरात साप्ताहिकता वाढेल, सांसारिक अडचणी कमी होतील, प्रेमभाव निर्माण होईल, घरात भगवंतांचा वास राहील, काळजी मिटेल, संकटांची जास्त अडचण येणार नाही. तुमच्यामध्ये ती क्षमता येईल आणि तुमच्या गरजाही कमी होतील. लक्षात ठेवा बाळा, या जगात आपल्या स्वतःचं असं काहीच नाही. जे काही आहे ते तुमच्याजवळ तात्पुरे आहे. असं पुत्रही सुनेशी ठेव आहे, जावयाची ठेव आहे, मुलीशी, तसंच आपले जेवण हे मृत्यूशी ठेव आहे. आपले शरीर सुद्धा स्मशानाची ठेव आहे, मध्ये ठेवण्याची आहे. याला ती वेळ परत करा व समाधानी जीवन जगा आणि जाणून द्या. आज तुला आनंदाने जगायचा एक सोपा मार्ग सांगतो. जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये आणि जी जातात ती आपल्या लक्षात ठेवावेत, पण पुन्हा येता कामा नये. अडथळे एकतर क्षणिक असतात, पण त्या क्षणात फसून न जाता धैर्याने त्यांना सामोरे जाणे गरजेचे आहे. हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करत असते. उशिरा मिळत असेल तर चिंता नको, तेही व्यक्तिमत्व तयार करत असेल. लक्षात ठेवा, घरापेक्षा राजवाडा बनवायला वेळ लागतो. तसेच जर तुमची स्वप्न मोठी आहेत तर ते पूर्ण व्हायला वेळ लागणारच. लक्षात ठेवा, काहींना डोकं असतं पण मेंदू नसतो. मला थोडं दर्शन आणि ते तिकडे पटले. मी स्वतः जाळले, परंतु आपल्याजवळ डोकं आहे आणि मेंदू सुद्धा. मग आपण लहानशा गोष्टीवरून पेटून उठतो. शांत राहा. स्वतःचे घर्षण करून पेटून सारखं सावध राहा. कारण बाळा, जीवन जगण्यासाठी हे जळण्याची नाही. श्री स्वामी समर्थ महाराज या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणि स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, प्रत्येक गोष्टीचा हट्ट धरला तर लक्षात ठेव,
भिंतीवरील सुंदर फोटो सांभाळा एक खेळा सांभाळतो, परंतु लोक मात्र कौतुक त्या चांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचं देखील असंच असतं. केलेल्या कामाचे श्रेय तुला मिळेल असून आहे. म्हणून जीवन जगताना कायम 2 गोष्टी कधीही संपून देऊ नकोस. मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देऊळपण हे संपलं की माणूस संपतो. आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं. हरलो तरी चालेल, पण मैदान सोडायचं नाही. कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो हे कधीही विसरायचं नाही. बाळा, कधीही इथे प्रत्येकाला गर्व आहे असं समजू नकोस, कारण ते सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, पुन्हा वाचून कोणाचेही अडत नाही. आधार कार्ड सर्वांचा हास करा, स्वामींचा धर्म आहे. प्रेमाने जोडलेले 4 माणसे यासाठी लागणारे 2 गोड शब्द हे वैभव त्यांच्याजवळ आहे. तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, काळजी करू नकोस. तुमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते. तुम्ही स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो. बाळा, तुला हा जून सध्या त्रास होत असेल, तुझा तो त्रास हा शारीरिक नसून मानसिक आहे. तुझ्या मनात खूप साऱ्या विचारांनी थैमान घातले आहे आणि हे विचार तुझ्या मनावर, तुझ्या बुद्धीवर हवे झाले आहेत आणि तुझ्या त्या विचारांनी तुझे शरीर, तुझे मन हे थकलेले आहे. त्यामुळे तुला आजारी असल्यासारखे, अंग जड झाल्यासारखे, तुझे डोके अंग दुखत असल्यासारखे तुला वाटत आहे. आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की अतिचिंता ही चित्ते समान असते. अतिचिंता केल्याने कोणताही फायदा होत नाही. ना तुमच्या प्रश्न व तुमच्या समस्येवर कोणता मार्गही निघत नाही. उलट अतिविचाराने तुमचेच नुकसान होत असते. तुम्ही हळूहळू नकारात्मकतेच्या दारात खोलवर अडकत जा आणि तेथून बाहेर पडण्याचा मार्ग हा बंद होतो आणि मग त्याचा परिणाम तुमच्या मनावर आणि तुमच्या शरीरावर दिसू लागतो. त्यामुळे तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. बाळा, आता जरी तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी, समस्या, दुःख जरी असले तरी जी सध्या परिस्थिती आहे ती आयुष्य राहणार नाही. ती कायम सुरते नाही. तुमची ही परिस्थिती नक्कीच बदलणार. त्याचप्रमाणे रात्रीनंतर दिवस उजाडतो, त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखही येत असते. म्हणून तुमच्या दुःखाच्या दिवसानंतर सुखाचे दिवस हे येणारच आहेत. बाळा, तुमच्या आयुष्यात येणारे संकट ही देखील तुमच्या कर्माचे भोग असतात. पूर्वी सृष्टी कर्माच्या भोवती फिरत असते. तुमचे कर्म ठरवतात की तुमच्या आयुष्यात सुख येणार की दुःख येणार. पण बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कोणतीही असू दे, ती कायमस्वरूपी तशीच राहत नाही. ती बदलत तुमची ही चांगली वेळ नक्कीच येणार. त्यामुळे हे सर्व तुमच्या कर्माचे भोग आहेत. या गोष्टीचा आनंदाने स्वीकार करा. दुःखातही आनंदाने, समाधानाने जीवन जगा. सकारात्मक विचार नेहमी करा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. बाळा, हे जीवन क्षणभंगूर आहे. एक एक दिवस, एक एक क्षण हा मोलाचा आहे. मग तुम्ही असाच नुसतं काळजी करण्यात तुम्ही वाया घालवू नका. तुम्ही या मनुष्यरूपी देहांमध्ये जन्म घेतलेला आहे. तुमचा मग हळूहळू हा संपर्क झालेला आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्या. काहीतरी चांगले कर्म करा, चांगले वागा, चांगले बोला. मग सगळे तुमच्या आयुष्यात चांगलं होणार. तुमचे जीवन आनंदाने भरून निघणार. तुम्हाला जर दुःखातही आनंदाची अनुभूती घ्यायची असेल तर तुमच्या दुःखाच्या झळा जर तुम्हाला कमी करायचा असतील तर नेहमी सकारात्मक विचार करा. माझे चांगले दिवस नक्कीच येतील.
नेहमी म्हणत राहा, मग तुमचे दुःख हे पळून जाईल. श्री स्वामी समर्थ.